रामकृष्ण हरी, सर्वांना जय श्रीराम. 2025 तसं जर पाहिलं तर शेतकऱ्यासाठी फार त्रासदायक आहे, फार त्रासदायक. पहिलं वाहून गेलं, जे वाहून गेलं ते गेलं. नंतर काही मक्काचे नुकसान झाले. अजून काही वावरात मक्का पडलेला आहे. आता जो काही अद्रक आहे ते अद्रकाची अशी आलाय. अद्रक झाली. कापूस जर पाहिला, सोयाबीन पाहिली, तूर पाहिली, कापूस जर पाहिला, कापसाचे बी आले. कापसाची प्रत्येक गोडंबी फुगली. एवढा 4 ते 5 दिवसापासून एवढा पाणी चालू आहे, एवढा पाऊस चालू आहे, तरी सुद्धा एकाही नेता असेल, कोणी असेल, एकाने सुद्धा साधी पोस्ट सुद्धा टाकली नाही सोशल मीडियावर. अरे नका तुम्ही आमच्या रानात येऊ, आम्हाला माहिती तुम्हाला टाइम नसेल, पण कमी कमी एखादं शेतकऱ्याचं सात्वन तरी करा की बाबा एवढं नुकसान झालं, यातून आम्ही काही मार्ग काढू. तसं तुम्ही मार्ग तर काही काढत नाही. शेतकऱ्यासाठी तुमचे सगळे मार्ग थांबलेले आहे. एकही मार्ग तुम्हाला नाही शेतकऱ्यासाठी. अरे पण तरी तो एखादी पोस्ट करा काय तर आम्ही शेतकऱ्याचा असं करू, यू करू, त्यू करू, शेतकऱ्याचा विकास करू. अरे कसलाच विकास? सगळं शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही. अजून काही बंगल्यातून या बाहेर आणि पहा इथं काय चालू आहे राडा. वाटलं पाहिजेत राव काय तर. जय जवान जय किसान. हाती आलं पीक वाहून या गेलं, वरुणाची हौस काय फिटच ना. फेडू कस कर्ज झालं डोई जड, थांबल रे श्वास व्याज थांबच ना. हाती आलं पीक वाहून या गेलं, वरुणाची हौस काय फिटच ना. फेडू कस कर्ज झालं डोई जड, थांबल रे श्वास व्याज थांबच ना. सांग की